व्हिडिओचं थंबनेल वाचून तुम्हाला कदाचित राग आला असेल. तुम्ही म्हणाल मराठ्यांचं आता पानिपत व्हायला मराठा काय झोपलाय होय? एक मराठा लाख मराठा आहे. खरंय, एक मराठा लाख मराठा आहे. पण थोडं मागे जाऊन पाहूया. 6-7 वर्षापूर्वी मराठ्यांनी तब्बल 58 मोर्चे शांततामय मार्गाने काढून आंदोलन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. एवढ्या मागे कशाला जाता? 1.5 महिना पाठीमागे गेलो तर जेव्हा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीला उपोषणास बसल्यावर जो पोलीस आणि नागरिकात खटका उडाला होता आणि लाठीचार्ज झाला होता, तेव्हा देखील महाराष्ट्रात मराठ्यांनी सबुरीनं घेतलं होतं. मग मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा अशा निर्णायक वळणावर असतानाच महाराष्ट्रात ही जाळपोळ आणि हिंसा का? आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून असं काही करण्यात येतंय का? मराठ्यांच्यात एकी नाही का? खरंच मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालाय का? की या हिंसेमागे विरोधी पक्ष आहेत? सगळ्याच प्रकरणाचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आंदोलनात हिंसा ही ते आंदोलन यशस्वी करायला कमी आहे आणि ते डुबवायला जास्त कारणीभूत ठरते. गुजरातमधलं पाटीदार समाजाचं आंदोलन घ्या, नाहीतर हरियाणातलं जाट समाजाचं आंदोलन घ्या किंवा राजस्थानातल्या गुर्जर समाजाचं आंदोलन घ्या. ही आंदोलने गणली कुठं माहितीये का? यांनी सरळसोट कायदा हातात घेतला आणि हिंसक मार्गाला जाऊन जाळपोळ करणे, रेल्वे ट्रॅक उखाडणे असली कामे केली. आता कालच्याच घटना पाहिल्यावर मराठा आंदोलकांनी अजितदादा गटाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा बंगला पेटवून दिला. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर यांचे देखील बंगले पेटवून दिले. बंगल्यासमोरील वाहने पेटवून दिली. आज त्यांचे कुटुंबीय वगैरे कुणी असेल याचा कुणाच्या मनात विचार देखील आला नाही. नंतर माजलगाव नगर परिषदेची इमारत असू द्या, नाहीतर शरद पवार गटाचे बीड मधले राष्ट्रवादी कार्यालय असू द्या, आंदोलकांनी पेटवून दिले. पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवर पुण्याच्या नवले ब्रिजवर देखील मग मराठा आंदोलकांकडून टायरी जाळून हायवे ब्लॉक करण्यात आला. तर तिकडे समृद्धी महामार्गावर देखील अशाच प्रकारचं आंदोलन पाहायला मिळालं. गावोगावी शांततामय कॅन्डल मार्च किंवा मोर्चे देखील या निमित्तानं पाहायला मिळाले. पण कोणत्याही आंदोलनात किंवा घटनेत हिंसेला समर्थन होऊ शकत नाही. हिंसा ही जरी तात्पुरत्या रागाचं फलित असली तरी त्यातून नक्कीच मराठा आंदोलकांना जे साध्य करायचं आहे ते दुरावलं जाण्याची शक्यता जास्त आहे. तिकडे उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांनी देखील जर ही हिंसा अशीच चालू राहिली तर आपण वेगळा विचार करू असा इशारा टोकाचे पाऊल उचलून हिंसक बनू पाहणाऱ्या आंदोलकांना दिलाय. खरं तर सरकारला निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा दिलेला अल्टिमेटम संपून देखील सरकार हव्या त्या स्पीडने निर्णय घेताना दिसत नाही, असा एक आरोप जरांगे पाटील करीत आहेत. तर आपले सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायला प्रयत्नशील असून मराठा तरुणांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील केले. मग मराठ्यांचं पानिपत कुठे होताना दिसते? शांततामय मार्गाने आंदोलन काढणारा मराठा हिंसा करू लागला तर मनात शंका येते की या हिंसेचा एक सरकार म्हणून सरकार तर फायदा घेणारच, पण याचा फायदा विरोधकही घेतील आणि ज्या घटकांना मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही असे देखील यात आपली पोळी शेकून घेतील, हे नक्की आहे. शांततेच्या मार्गाने असलेल्या आंदोलनापेक्षा हिंसक किंवा आक्रमक आंदोलने ही सरकारला मोडीत काढणं सोपं असतं. शिवाय या हिंसेत तरुणांवर होणाऱ्या केसेसही जबरी पडतात. ही एक वेगळीच बाब आहे. आंदोलनाला हिंसक मार्गाला नेऊन विरोधक देखील या सरकारला गुडघ्यावर आणण्याचा छुपा प्रयत्न करू शकतात. पण यातून मराठा तरुणांनी त्यांना काय हवंय हे ठरवलं पाहिजे. शेवटी आरक्षण हे कायद्याच्या मर्यादा पाळून आणि घटना पाळून दिली जाणारी बाब आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण मागायचं तर आधीच ओबीसी कोट्यात असलेला मोठा वर्ग याने नाराज होणार याची देखील शक्यता आहे. तिला देखील नजरेआड करून चालत नाही. बाकी काय, गावागावात रोज एकमेकांची तोंडे पाहणारे आपण एकमेकांची तोंडे फोडण्यावर येऊ नये म्हणजे भागलं. त्यात आणखी मी 96 कुळे, मला कशाला कुणबीचं प्रमाणपत्र हवंय असा 1 करावर पार गुंट्यावर आलेला देखील प्राऊड मराठा आहे, ज्याला आरक्षण नको आहे. शेवटी कसं आहे ना की होळीत पोळे भाजणारे खूप असतात आणि अशात राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेले इमान विकलेले कार्यकर्ते ज्यांना आपल्या समाजापेक्षा आपला नेता आणि आपला पक्ष लय महत्वाचा असतो. आणि असले लोक होळीत घुसले की काय होतं ते तुम्ही समजून जा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नुसता लाईक करू नका, तर तो शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करा. विषय खोल पृथ्वी गोल.